पक्ष आणि चिन्ह हा राजकीय पक्षाचा पाया आहे। सध्या लोकशाहीचा पाया धोक्यात आहे अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी। कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आज जवळपास 35 मिनिटं बाजू मांडली आणि ही बाजू मांडत असताना कपिल सिब्बल यांनी हे विधान केलेलं आहे। खरं तर ठाकरेंच्या पक्षाकडनं सुप्रीम कोर्टामध्ये 2 याचिका यापूर्वीच दाखल केल्या गेलेल्या होत्या। त्यातली पहिली याचिका होती एकनाथ शिंदे यांच्या सोबत जे आमदार गेलेले होते त्या आमदारांवरती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेची कारवाई केलेली नाहीये, त्या विरोधामध्ये आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेली एक याचिका। सोबतच केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा घेतलेला निर्णय, त्या दोनही निर्णयांच्या विरोधामध्ये जी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली होती त्या याचिकेवरती आज 35 मिनिटं सुनावणी झाल्याचं बघायला मिळालं। या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, कपिल सिब्बल यांचे युक्तिवाद कशा पद्धतीने होते, सोबतच या सुनावणीमुळे ठाकरेंच्या बाजूने कशा पद्धतीने आशेचा किरण उजाडलेला आहे तेच या सगळ्या एक्सप्लेनरच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि तुम्ही TV9 मराठीचं डिजिटल प्लॅटफॉर्म बघत आहात। ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले होते त्यावेळी त्यांच्यासोबत सुरुवातीला 31 आमदार गेलेले होते, ते आमदार सुरुवातीला सुरत आणि मग गुवाहाटीला गेल्याचं बघायला मिळालेलं होतं। नंतर तो आकडा साधारणतः 41 पर्यंत गेलेला होता, पण या सगळ्या 41 आमदारांना अपात्र केलं जावं अशा पद्धतीची मागणी किंवा अशा पद्धतीची याचिका तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर खरं तर आमदार सुनील प्रभू यांनी घेतल्याचं बघायला मिळालेलं होतं। मात्र सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवरती आमदार अपात्रतेच्या याचिकेवरती राहुल नार्वेकर यांनी कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेतलेला नव्हता। राहुल नार्वेकर यांनी त्यावेळी आमदारांना अपात्र केलेलं नव्हतं आणि त्याच विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनील प्रभू यांनी धाव घेतल्याचं बघायला मिळालं होतं। सोबतच मूळ राजकीय पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे आमचंच आहे अशा पद्धतीचा दावा देखील ठाकरेंच्या बाजूने केलेला होता, कारण केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यानंतर ठाकरेंच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। या दोनही याचिकांवरती मागच्या काही महिन्यांपासून हे खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडत नव्हती, मात्र आज अखेर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाल्याचं बघायला मिळालं आहे। मागच्या सुनावणीच्या वेळी जर सांगायला गेलं तर ठाकरेंच्या पक्षाकडनं स्पष्टपणे सांगितलं जात होतं की आम्हाला युक्तिवादासाठी अगदी 4 ते 5 तासांचा कालावधी लागणार आहे, तुम्ही सुनावणी लवकरात लवकर घ्या। हा मुद्दा खरं तर ठाकरेंच्या बाजूने मांडला गेलेला होता, पण तरीही सुनावणी मात्र होत नव्हती। तारीख पे तारीख असल्याचं आपल्याला यापूर्वी देखील बघायला मिळालेलं होतं। आणि त्यानंतर आज खरं तर जेवणाच्या सुट्टीच्या अगोदर म्हणजे 1 वाजता जेवणाचा ज्यावेळी लंच ब्रेक होतो त्याच्या अगोदर काही मिनिटं कपिल सिब्बल जे ठाकरेंच्या पक्षाचे वकील आहेत आणि देवदत्त कामत त्यांच्याकडनं सुप्रीम कोर्टाच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की या प्रकरणावरती सुनावणी झाली पाहिजे, हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे। हा मुद्दा ज्यावेळी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला त्यावेळी कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं जर युक्तिवाद करायला तुम्ही तयार असाल तर आम्हीही सुनावणी घेण्यासाठी तयार आहोत। ही कमेंट त्यावेळी सरन्यायाधीशांनी केल्याचं बघायला मिळालं आणि 2 वाजता म्हणजे जेवणाच्या सुट्टीनंतर या प्रकरणाची सुनावणी घेऊ असं त्यावेळी सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं होतं। त्यानंतर दुसऱ्या प्रकरणाचा काही काळ युक्तिवाद चालला आणि त्यानंतर 3 वाजता कपिल सिब्बल हे युक्तिवादासाठी उभे राहिले आणि कपिल सिब्बल यांच्याकडनं स्पष्टपणे युक्तिवाद जो आहे तो केला गेला। कपिल सिब्बल यांच्याकडनं अनेक मुद्दे जे आहेत ते युक्तिवादावेळी मांडले गेले। सुरुवातच कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाची बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने शिवसेनेची स्थापना केली तिथपासून आपल्या युक्तिवादाची सुरुवात केल्याचं बघायला मिळालं। कपिल सिब्बल यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केलेली होती, मात्र बाळासाहेब ठाकरे यांचं ज्यावेळी 2012 साली निधन झालं त्यानंतर 2013 साली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झालेले होते आणि उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वामध्ये आगामी काळामध्ये निवडणुका देखील लढवल्या गेल्या होत्या। त्यांच्याकडूनच पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे सादर केली गेलेली होती। मात्र असं होत असताना अचानकपणे 2019ला म्हणजे ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतर 2022 साली खरं तर काही आमदारांनी एक गट स्थापन केला आणि ते आमदार सुरुवातीला सुरतला गेले आणि त्यानंतर ते गुवाहाटीला गेल्याचं बघायला मिळालं आणि त्या आमदारांनी सांगितलं की आमचाच पक्ष आम्हीच मूळ पक्ष आहोत किंवा आमच्यावरती कुठल्याही पद्धतीची अपात्रतेची कारवाई करता येणार नाही। त्यांनी स्वतःचा गट बनवला आणि विधिमंडळ पक्षाचा नेता त्यांनी त्यांच्या पद्धतीने निवडला अशा पद्धतीची माहिती कपिल सिब्बल यांच्याकडनं सुप्रीम कोर्टामध्ये दिलं गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यावेळी म्हणजे 2019ला ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले होते त्यावेळी त्यांनी सुनील प्रभू यांना व्हीप केलेलं होतं, मात्र तो व्हीप काढून या गटानं जो गट गुवाहाटीला आणि सुरतला गेलेला होता त्या गटानं भरत गोगावले यांना व्हीप केल्याचं बघायला मिळालं। त्यांनी 31 आमदारांच्या सुरुवातीला सह्या घेतल्या आणि विधानसभेच्या अध्यक्षाकडे त्यांनी ते पत्र दिलेलं होतं। मग राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घेण्याची फ्लोअर टेस्ट बोलावलेली होती, पण फ्लोअर टेस्टमध्ये काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं। त्याच वेळी खरं तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आलेलो होतो, त्यावेळी जर सुप्रीम कोर्टानं स्टे दिला असता, आम्ही सुप्रीम कोर्टाकडे या सगळ्या गोष्टीला स्टे मागितला होता पण सुप्रीम कोर्टानं तो स्टे दिला नाही। जर सुप्रीम कोर्टानं तेव्हा स्टे दिला असता तर
एकनाथ शिंदे यांचं सरकार पुढं सत्तेत आलं नसतं, अशा पद्धतीची कमेंट खरं तर कपिल सिब्बल यांच्याकडनं केल्याचं बघायला मिळालं. कपिल सिब्बल यांनी अनेक मुद्दे मांडताना कपिल सिब्बल यांच्याकडनं बघायला मिळालं. खास करून कपिल सिब्बलांनी निवडणूक आयोगाकडनं ज्या भूमिका घेतल्या गेल्या किंवा निवडणूक आयोगाच्या कडे सगळे रेकॉर्ड दिलेले असताना देखील आयोगानं कुठल्या पद्धतीने ते रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड घेतले नाहीत, त्या मुद्द्यांवरती कपिल सिब्बल वारंवार बोट ठेवताना आपल्याला बघायला मिळाले. कपिल सिब्बलांनी हाही मुद्दा मांडला की ज्यावेळी 2019 साली विधानसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याच सहीनं एकनाथ शिंदे यांना खरं तर आमदारकीचं तिकीट दिलं गेलेलं होतं. एकनाथ शिंदे यांचीच गटनेता म्हणून निवड जी केलेली होती विधिमंडळात तेव्हा म्हणजे 2019 साली ती उद्धव ठाकरे यांच्याकडनं केली गेलेली होती. त्यामुळं उद्धव ठाकरे हेच प्रमुख होते, पण असं असताना त्यांनी बंडखोरी केली, त्यांनी वेगळा गट स्थापन केला. हा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडनं वारंवार पद्धतीनं मांडला गेल्याचं बघायला मिळालं होतं. कपिल सिब्बल हे वारंवार सांगत होते की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे वेगळे आहेत, हे कपिल सिब्बल यांच्याकडनं सांगितलं जात होतं. त्यांनी सुनील प्रभूंच्या व्हीपचा उल्लेख केला. सोबतच ज्या पद्धतीने यांनी पक्षविरोधी कारवाई केलेली होती म्हणजे पक्षाच्या बाजूला जाऊन या सगळ्या आमदारांनी 31 आमदारांनी आणि सोबत नंतर गेलेल्या आमदारांनी वेगळा गट स्थापन केलेला होता, ती पक्षविरोधी कृती होती आणि म्हणून आम्ही तत्कालीन विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे या सगळ्या आमदारांच्या विरोधामध्ये अपात्रतेची कारवाई करा अशा पद्धतीची भूमिका मांडलेली होती. अशा पद्धतीचं पत्र त्यांना दिलं गेलेलं होतं. मात्र त्यांच्याकडनं अपात्रता कुठल्याही पद्धतीने केली गेलेली नव्हती. हाही मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडनं वारंवार पद्धतीनं मांडला जात असतानाचं आपल्याला बघायला मिळालं होतं. कपिल सिब्बल यांनी हाही मुद्दा सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आणून दिला की ज्यावेळी 2019 नंतर म्हणजे त्या काळामध्ये ज्या घटना घडत होत्या त्यावेळी काही शिवसेनेच्या घटनेनुसार किंवा शिवसेनेच्या पक्षाच्या ज्या नियुक्त्या असतात त्या नियुक्त्यानुसार काही नेत्यांची निवड केलेली होती, काही उपनेत्यांची निवड केली होती. नेत्यांच्या निवडीमध्ये एकनाथ शिंदेची नेते म्हणून जी निवड केलेली होती ती निवड एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून केलेली निवड ही उद्धव ठाकरेंनी केलेली होती आणि तशा पद्धतीची सगळी कागदपत्र ही आम्ही निवडणूक आयोगाला दिलेली आहेत. मात्र निवडणूक आयोगाकडनं त्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. हाही मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडनं वारंवार पद्धतीने मांडला गेल्याचं बघायला मिळालं. खरं तर मी जसं म्हटलं तसं दोन प्रकरण आहेत म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं आणि आमदार अपात्रतेचं. खरं तर हे आमदार अपात्रतेचं प्रकरण हे 2019च्या नंतरचं म्हणजे ज्या काळामध्ये 2019 ते 2024च्या दरम्यान सरकार सत्तेमध्ये होतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले होते, त्या काळातलं हे आमदार अपात्रतेचं प्रकरण. आता दुसरी टर्म आलेली आहे, आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत, पण हे आमदार अपात्रतेचं प्रकरण मागच्या काळातलं आहे आणि तो मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडनं मांडला जात होता. कोर्टाकडनं विचारणा केली गेली कपिल सिब्बलांना नेमकं तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती बोलत आहात, तुम्ही पक्ष आणि चिन्हाच्या भूमिकेवरती किंवा पक्ष आणि चिन्हाच्या मुद्द्यांच्या अनुषंगानं बोलत आहात का, असा प्रश्न ज्यावेळेस कपिल सिब्बल यांना कोर्टाकडनं विचारला गेला त्यावेळेस कपिल सिब्बलांनी स्पष्टपणे सांगितलं नाही, मी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरती सध्या बोलत आहे. हे कपिल सिब्बल यांच्याकडनं सांगितल्याचं बघायला मिळालं. कपिल सिब्बल यांच्याकडनं जरी ठाकरेंच्या केसचा युक्तिवाद केला जात असला तरी त्यांच्याकडनं मात्र पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने मागच्या काही काळामध्ये घटना घडलेल्या आहेत म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या पक्षामध्ये ज्या पद्धतीने घटना घडलेल्या आहेत, सोबतच दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या सोबत घटना घडल्या आहेत, या सगळ्या घटनांचा कपिल सिब्बल यांच्याकडनं ओझरता जो आहे तो उल्लेख केला गेला आणि त्यावेळी त्यांनी ही टिप्पणी केलेली आहे की लोकशाहीचा पाया सध्या धोक्यात आहे. पक्ष आणि चिन्ह हे राजकीय पक्षाचा पाया आहेत, मात्र सध्या लोकशाहीचा पायाच धोक्यात आलेला आहे. अशा पद्धतीचं विधान कपिल सिब्बल यांच्याकडनं खरं तर युक्तिवादाच्या वेळी केलं गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं. मग कपिल सिब्बलांकडनं ज्या तारखा होत्या म्हणजे 19 जुलैला काय घडलं, 22 तारखेला पुढं सुप्रीम कोर्टामध्ये कशा पद्धतीनं प्रकरण आलं, हे सगळं मांडत असताना कपिल सिब्बलांनी स्पष्टपणे म्हटलं की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगळे आहेत. हे वारंवार पद्धतीने सांगितलं जातं. घटनेच्या 10th शेड्यूलनुसार म्हणजे 10th शेड्यूलचा उल्लेख कपिल सिब्बलांकडनं वारंवार पद्धतीने केला गेला. 10th शेड्यूलनुसार राजकीय पक्षाची मान्यता असल्याशिवाय विधिमंडळ पक्षाला मान्यता देता येत नाही. हा मुद्दा मात्र कपिल सिब्बल यांच्याकडनं वारंवार पद्धतीने मांडला जात होता. सिब्बलांनी स्पष्ट केलं, तत्कालीन सरन्यायाधीश DY चंद्रचूड धनंजय चंद्रचूड यांनी आपला जो निकाल दिलेला होता त्या निकालामध्ये देखील व्हीप म्हणून ज्यावेळेस या गटानं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या सगळ्या गटानं भरत गोगावले यांची व्हीप म्हणून जी नियुक्ती केलेली होती ती नियुक्ती चुकीची आहे अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका किंवा ती चुकीची आहे हे विधान आपल्या निकालामध्ये DY चंद्रचूड यांनी लिहिलेलं होतं आणि त्याचा पुनरुच्चार आजच्या युक्तिवादावेळी कपिल सिब्बल यांच्याकडनं केल्याचं बघायला मिळालेलं आहे. कपिल सिब्बलांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की लोकशाहीच्या समोर कशा पद्धतीनं धोके येत आहेत, कशा चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. निवडणूक आयोगाची भूमिका या सगळ्या गोष्टींवरती खरं तर कपिल सिब्बल यांच्याकडनं मुद्दे मांडले गेले होते किंवा कपिल सिब्बलांच्या युक्तिवादामध्ये हे मुद्दे प्रामुख्यानं असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. खरं तर 35 मिनिटाचा कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केला. पूर्ण युक्तिवाद फक्त ठाकरेंच्या बाजूचा होता आणि सिब्बलांनी हे स्पष्ट केलं की फक्त आमदार अपात्रतेच्या बाबत हा माझा युक्तिवाद होता. त्यामुळे पक्ष आणि चिन्हाच्या बाबतचा युक्तिवाद
अजूनही बाकी आहे. तो युक्तिवाद कशा पद्धतीने होतो हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. कोर्टाकडनं या सगळ्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता पुढच्याच काही दिवसाची म्हणजे 4 तारीख ही 4 ऑगस्ट ही कोर्टाकडनं तारीख दिलेली आहे. नवी तारीख 4 ऑगस्ट ही कोर्टाकडनं आता पुढच्या युक्तिवादासाठी दिलेली आहे. त्यामुळे मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा पुढचा युक्तिवाद जो आहे तो पार पडणार आहे. 2 प्रकरण मी जसं म्हटलं तसं आमदार अपात्रता आणि पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये एकत्र पद्धतीने टॅग केलेलं आहे. त्या दोन्ही प्रकरणावरती आता मंगळवारी कशा पद्धतीने युक्तिवाद होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कपिल सिब्बलांचा आजचा युक्तिवाद अर्धा तास झालेला आहे. काही तासांचा युक्तिवाद बाकी आहे. मला आठवतं मागच्या सुनावणीवेळी कपिल सिब्बलांकडनं 5 तास म्हणजे या सगळ्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 5 तासांचा वेळ लागेल हे सांगितलं गेलेलं होतं. आणि त्यातले 3 तास आम्हाला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दिले जावेत. म्हणजे पक्ष आणि चिन्ह आणि आमदार अपात्रता या दोन्ही केससाठी 3 तासाचा कालावधी आम्हाला लागतोय हे कपिल सिब्बलांकडनं सांगितलं गेलेलं होतं. त्यामुळे आता अर्ध्या तासाचा युक्तिवाद पार पडलेला आहे. 2.5 तासांचा युक्तिवाद अजूनही कपिल सिब्बल यांच्या बाजूनं बाकी आहे. कशा पद्धतीनं पुढचा युक्तिवाद होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल असतील, देवदत्त कामत असतील, अभिषेक मनु सिंघवी हे दिग्गज वकील खरं तर बाजू मांडत आहेत. सोबतच एकनाथ शिंदे यांच्याकडनं देखील दिग्गज वकिलांची फौज आहे. नीरज किशन कौल असतील, मुकुल रोहतगी असतील, हे दोनही दिग्गज वकील एकनाथ शिंदे यांची बाजू मांडणार आहेत. आज एकनाथ शिंदे यांचे वकील दोन्ही वकील नीरज किशन कौल असतील किंवा मुकुल रोहतगी हे दोघंही सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीवेळी किंवा युक्तिवादावेळी हजर होते. कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादाला कशा पद्धतीने उत्तर, कशा पद्धतीने काउंटर हे दोनही वकील करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. अपेक्षा आहे की 4 तारखेला म्हणजे मंगळवारी जी होणारी सुनावणी आहे ती कदाचित पूर्ण दिवस होऊ शकते. म्हणजे 4 तारखेला फक्त हेच प्रकरण सुप्रीम कोर्टाकडनं दिवसभर ऐकलं जाऊ शकतं. आणि मी जसं म्हटलं तसं 5 तास जरी कोर्टाकडनं निश्चित केलेले असले 4.5 तास अजून लागणार आहेत. पण कदाचित त्यापेक्षा काही एक्स्ट्रा काळ देखील सुप्रीम कोर्टाकडनं दिला जाऊ शकतो. आणि मंगळवारीच म्हणजे 4 तारखेलाच शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण सोबतच आमदार अपात्रता प्रकरणाचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकतो. आणि त्यानंतर मग कोर्टाकडनं निकाल दिला जाईल. हे जसं म्हटलं ठाकरेंसाठी आशेचा किरण. कारण मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं हे प्रकरण बोर्डावरती येत होतं. पण तारीख पे तारीख पुढची तारीख मिळताना बघायला मिळत होतं. मागच्या वेळी ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झालेली होती त्यावेळी कोर्टानं पुढची तारीख दिलेली होती. म्हणजे मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये कोर्ट म्हणालं होतं की आम्हाला हे प्रकरण लवकरात लवकर संपवायचं आहे आणि पुढच्या 1 महिन्यामध्ये आम्ही तारीख देऊ आणि लवकर हे प्रकरणाचा तोडगा काढू असं तेव्हा कोर्ट म्हणालं होतं. मात्र कोर्टाने ती केलेली टिप्पणी त्यानंतर आज वर्षभराचा कालावधी उलटलेला आहे. आणि त्यानंतर मात्र हा युक्तिवाद पुढे जाताना सध्या बघायला मिळतोय. कपिल सिब्बलांनी अजून एक महत्त्वाचं विधान या सगळ्यामध्ये केलं की मी कधीही तारीख मागितली नाही. कपिल सिब्बलांच्या या विधानाला रेफरन्स आहे सरन्यायाधीशांनी मागच्या वेळी केलेली टिप्पणी. सरन्यायाधीशांनी मागच्या वेळी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की ज्यावेळी कोर्टामध्ये तारीख येते त्यावेळी तुमच्या वकिलांकडनं पुढची तारीख मागितली जाते आणि बाहेर जाऊन माध्यमांसमोर मात्र तुम्ही सुप्रीम कोर्ट सुनावणीच घेत नाही अशा पद्धतीची विधानं करता. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कपिल सिब्बल यांनी म्हणजे मागच्या वेळी सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीला आज कपिल सिब्बल यांनी उत्तर दिल्याचं बघायला मिळालेलं आहे. बघावं लागणार आहे मंगळवारचा युक्तिवाद नेमकं कशा पद्धतीने होतो. मंगळवारी तरी या प्रकरणाचा युक्तिवाद पूर्ण होतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण पक्ष आणि चिन्ह आणि आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी आजपासून पुढे जातानाचं चित्र सुप्रीम कोर्टामध्ये आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.